आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। संभाजीनगरात बिस्किटातून 253 विद्यार्थ्यांना विषबाधा तर 7 मुले गंभीर। छत्रपती संभाजीनगरच्या केकत जळगाव येथील शाळेत पूरक आहारात दिलेली बिस्किटं खाल्ल्याने विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी त्रास होऊ लागला। त्यामुळे 253 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार यातील 250 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता। अभिषेक अनिल दराडे, सायमा सलीम शेख, सत्यम रवींद्र साणप, प्रीती शरद मगर, प्रियंका गणेश मगर, अफवान कलीम शेख, तणवीर आणि मनसूर शेख अशी या विद्यार्थ्यांची नावे असून त्यांना छत्रपती संभाजीनगर इथं सध्या उपचारासाठी नेण्यात आले। छत्रपती संभाजीनगरच्या केकत जळगाव येथील शाळेत पूरक आहारात दिलेल्या बिस्किटांमधून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। तसेच त्यानंतर अचानक विद्यार्थ्यांना ताप आला। या घटनेनंतर विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तसेच या घटनेनंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। जिल्हा परिषद शाळेतील बिस्किटांमुळे विषबाधा झाल्याचं उघड झाल्यानंतर पालक संतप्त झाले। शाळेत दिल्या जाणाऱ्या खाद्यामधून विषबाधा होण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याचं दिसत असताना पालकांमध्ये घबराट पसरू लागली आहे। विद्यार्थ्यांना बिस्किट देण्याआधी त्याची मुदत तपासली गेली होती का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला जातोय। केकत जळगाव येथील जिल्हा परिषदेतील 253 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। तसेच त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचं पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलंय। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473।